सहकारी श्रेयस। धन्यवाद फरा। या वेगवान घडामोडीनंतर पुढच्या बातमीपत्रात आपल्याला काही महत्त्वाच्या सविस्तर घडामोडी पाहायच्या आहेत, मात्र त्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। शिंदेंच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व रवींद्र चव्हाणांच्या पाठीशी। आरोप प्रत्यारोप होतच राहतील, पक्ष बांधणीचे काम सुरू ठेवा। महायुतीच्या नाराजी नाट्यानंतर केंद्रीय नेतृत्वाच्या सूचना, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रातील घडामोडींकडे आपलं लक्ष, तुमचा योग्य सन्मान राखला जाईल। दिल्ली भेटीत अमित शहांचं शिंदेंना आश्वासन। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। एक कोणतरी गेले, बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला। बाबा मला मारलं म्हणून दिल्लीत गेले होते। उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर बोचरी टीका। मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा। शिंदेंचे शिवसेनेच्या मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना आदेश। गृहमंत्री अमित शहांच्या भेटीनंतर शिंदेंनी दिले आदेश। मुख्यमंत्री फडणवीसांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे चिखलदरा नगर परिषद निवडणुकीत बिनविरोध विजय। आमदार रवी राणांच्या प्रयत्नांना यश। मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या फोनवरून शुभेच्छा। बुलढाण्यात न्यायालयीन कोठडीतल्या आरोपीचा उमेदवारी अर्ज। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विशाल काकडेला नगर परिषदेची उमेदवारी। काकडेवर पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप। मुंडव्यातील कथित जमीन घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी शीतल तेजवानीची हायकोर्टात धाव। चुकीचे गुन्हे दाखल केल्याचा तेजवानीचा दावा। FIR रद्द करण्याचीही केली मागणी। दहावी शिकणाऱ्या सांगलीतील विद्यार्थ्याची दिल्लीत आत्महत्या। शिक्षकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा चिठ्ठीत उल्लेख। 4 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल। ट्रेनमध्ये धक्का लागल्यानंतर हिंदी मराठी बोलण्यावरून वाद। वादातून 4-5 जणांकडून कल्याणच्या अर्णव खैरेला मारहाण। मानसिक तणावातून अर्णवनं केली आत्महत्या। आणि कोल्हापुरातील चुटकीवाल्या भोंदू मांत्रिकाच्या दरबारावर पोलिसांचा छापा। गेल्या आठवड्यात स्मशानभूमीत भूत काढणाऱ्या चुटकीवाल्या बाबाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल। चुटकीवाला बाबा फरार। नमस्कार, मी श्रेयस पांडे। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात। पहिलीच बातमी, भाजपमधील इनकमिंग वरून एकनाथ शिंदे नाराज आहेत अशा चर्चा होत्या। महायुतीतला हा वाद दिल्ली दरबारी पोहोचलाय। काल शिंदेंनी शहांची भेट घेत तक्रार केल्याची माहिती असतानाच आता शिंदेंच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व भाजप प्रदेशाच्या पाठीशी असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आरोप प्रत्यारोप होतच राहतील, पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा। राज्यात भाजपची घोडदौड चांगल्या प्रकारे सुरू ठेवा अशा सूचना केंद्रीय नेतृत्वाने दिल्या आहेत, अशी माहिती भाजपच्या गोटातून समोर येते। त्यामुळे आता भाजपचं नेतृत्व रवींद्र चव्हाणांच्या पाठीशी असल्याचं म्हटलं जात आहे। बुधवारी एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेत त्यांच्यासमोर राज्यातील राजकीय घडामोडींबाबत तक्रारींचा पाढा वाचल्याची माहिती मिळते। त्यामध्ये प्रामुख्याने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर त्यांचा रोख दिसून आल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान अमित शहांसोबतच्या या बैठकीनंतर बोलताना शिंदेंनी आपण रडणारा नाही तर लढणारा आहे असं सांगितलं। यावर आता अमित शहांनी एकनाथ शिंदेंची मनधरणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। महाराष्ट्रातील घडामोडींकडे आपलं लक्ष आहे। महाराष्ट्रातील बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित असल्याचं अमित शहा यांनी म्हटलंय। तसंच तुम्ही एनडीएच्या घटक पक्षाचे प्रमुख आहात, त्यामुळे तुमचा योग्य सन्मान राखला जाईल असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देण्यात आलं आहे, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते।
त्यामुळे एकूणच आता शिंदे आणि शहांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय. मराठा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे म्हणून त्या संदर्भामध्ये शिंदेसाहेब अमित भाईंना भेटलेले आहेत. कालही देवेंद्रजी त्यांची सगळ्यांची चर्चा या संदर्भामध्ये झालेली आहे. मला वाटतं कुठे काही फार ताणाताणी तशी नाही आहे, पण काय असेल तर मला वाटतं वरिष्ठ त्या ठिकाणी लक्ष घालतील. देवेंद्रजी एकनाथजी बसून निश्चित त्या ठिकाणी मार्ग निघेल. आमच्यामध्ये अतिशय कोऑर्डिनेशन आहे. काही झालं असेल आपण कुणाला इकडे घेतलं तिकडे प्रोव्हाइड झालं तर झालंही असेल, पण फार अशी काही आमच्यामध्ये टोकाची भूमिका नाही. पक्षप्रवेशामुळे एकनाथजी नाराज होतील आणि ते अमित भाईकडे जातील हे काही खरं नाही आहे. पक्षप्रवेशाबद्दल माझ्याशी देवेंद्रजीशी आम्ही समन्वय करतो की बाबा बैठकीमध्ये आमचा समन्वय होतो, पण एवढ्या कारणाने काही ते अमित भाईकडे जातील. अमित भाईकडे जाताना महाराष्ट्राची महायुती, देशातलं सरकार महाराष्ट्राचं सरकार, डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या विकासाकरता कसं काम करेल आणि एनडीएचे नेते म्हणून प्रत्येक 2-3 महिन्यातनं माननीय एकनाथजी अमित भाईकडे जात असतात, माननीय प्रधानमंत्री मोदीजीकडे जात असतात, सर्व एनडीएचे घटक पक्ष जात असतात. मला वाटतं याच्यामध्ये ही केवळ त्या ठिकाणी एनडीएची नेता म्हणून भेट असावी असं मला वाटतं. पुढची बातमी पाहूया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले, त्यानंतर आता त्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केलेली आहे. जे ड्युटे निघाले आहेत त्यांना मशालीचं महत्त्व कळणार नाही. बाबा मला मारलं म्हणून काही लोक दिल्लीत गेलेत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या शहांच्या भेटीवरून निशाणा साधला. तर सत्ताधारी आता एकमेकांच्या नसा आवळत आहेत, एकमेकांचे पक्ष फोडण्याचं काम सुरू आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टोला लगावला. दरम्यान मुंबई महापालिकेमध्ये सध्या लुटालूट चालली आहे, मात्र या संदर्भात कुणालाच माहीत नाही असा हल्लाबोलही ठाकरेंनी केला. आजच पेपरमध्ये पाहिलं असेल तुम्ही, एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला. ही लाचारी जी आहे ना, ही लाचारी का, तर तेच चांगलं जर काही चांगलं शिक्षक मिळालं असतं त्या वयामध्ये तरी परिस्थिती आली नसती. राजकारण आल्यानंतर म्हटल्यानंतर निवडणुकीच्या दिवसात आता रेवडी तर सरसकट झालेली आहे. सरसकट म्हणजे दुसरा देईल तो रेवडी आणि आम्ही करू ते उपकार, हे असं आत्ताचं राजकारण आहे. आणि पूर्वी याही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत की आम्ही जर का जिंकलो तर आम्ही विद्यार्थ्यांना फुकट कॉम्प्युटर देऊ. फुकट कॉम्प्युटर देणार, कॉम्प्युटरमध्ये टाकणार काय? सगळा अभ्यासक्रम आहे तो त्या SD कार्डमध्ये मी टाकला होता आणि ते SD कार्ड आपण त्या टॅबमध्ये टाकलं. म्हणजे 8वी ते 10वी दरवर्षी आपण महापालिका शाळेत सुरू केलं होतं. आता सुरू आहे की मला कल्पना नाही, कारण गेले 3-4 वर्ष महापालिकेचा बाप कोण आहे तेच कळत नाहीये. महापालिकेमध्ये काय चालले लुटालुटीच कोणाला कळत नाहीये. दरम्यान एकनाथ शिंदे आणि अमित शहांच्या भेटीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी प्रतिक्रिया दिली आहे. ऐकूयात काय म्हणतात. सर्व प्रक्रियेचे 2-3 भाग पडतात. मुळात हे कोणत्याही विचाराच्या अनुषंगाने नव्हे तर केवळ सत्ता सत्ता आणि सत्वा हा परवलीचा शब्द असल्यामुळे सर्व एकत्र आलेले आहेत आणि सत्तेसाठी एकत्र आल्यानंतर यांचं टोळी युद्ध जे आहे ते अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि या टोळी युद्धाच्या अनुषंगानं हे सरकार कार्यरत असल्यामुळे यांना गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार देखील आम्ही म्हणतो. अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना आश्वस्त केलेलं आहे तुम्ही एनडीएचा प्रमुख घटक पक्ष आहे, त्यामुळे तुमचा योग्य राष्ट्रातल्या घडामोडींवर बारीक लक्ष असल्याचं देखील अमित शहांनी सांगितल्याचं कळतं. अब मारा तो मारा फिर से मार के देख, हे जे आपण गल्ली चौकात जे ऐकत होतो त्यातलाच हा प्रकार आहे. प्रत्येक गोष्ट हे अमित शहांपर्यंत जाणं याचाच अर्थ सगळं हे गुन्हागोविंदाने चाललेलं नाही, तर एक मोठा टोळी युद्ध हे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सुरू आहे, याचाच तो दुसरा नमुना. राहता राहिला दिल्लीश्वरांना गाठणे, तर महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस हे शॅडो मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचे मूळ मुख्यमंत्री जे आहेत हे अमित शहा आहेत आणि अमित शहा सांगतील तो त्यांना मंत्री बनवलं जातं, ती खाती दिल्या जातात आणि महाराष्ट्राचा सर्व कारभार हा अमित शहा चालवत असल्यामुळे छोट्या मोठ्या सगळ्या कुरबुरी ज्या आहेत या अमित शहांच्या कानावर घाला लागतात आणि अमित शहा महाराष्ट्राचे सर्व निर्णय घेतात. कुठेतरी हा सरकार महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवून महाराष्ट्रातले निर्णय महाराष्ट्रात न होता हे आता दिल्लीवरून व्हायला लागलेले आहेत.
त्याच्यात मिठाचा खडा पडल्यावर कलाकंद करून कसा खायचा हे भारतीय जनता पक्षाला चांगलं माहिती आहे. आधीच त्यांनी 2 पक्ष फोडलेले आहेत. आता पुन्हा जे आहेत त्यांच्यासोबत असणाराही पक्ष हे फोडण्याच्या अनुषंगानं आता त्यांची कलाकंद योजनाही असावी.